दूषित पाण्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 149 गंभीर, 1 अधिकारी बडतर्फ, दोघे निलंबित. मध्य प्रदेशमधल्या इंदूरमधली घटना. जर्मनीमध्ये बँकेवर धाडसी दरोडा, पार्किंगच्या भिंतीला भगदाड पाडून 290 कोटींवर डल्ला. पेरूमध्ये 2 रेल्वे धडकल्या, अपघातात 1 ठार, 30 जखमी. अपघाताची चौकशी सुरू. मनपा निवडणुकीमुळे ठाकरे बंधूंमध्ये 4 तास चर्चा, प्रचारासंदर्भात ठाकरेंची खलबतं. ठाणे मनपाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती, शिवसेना उमेदवारांसह नेत्यांची सुद्धा उपस्थिती. नाशिकमध्ये दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे आमने सामने, भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता. अजित पवारांच्या उमेदवाऱ्या गुंडगिरी वाढवणार, खासदार मुरलीधर मोहोळ यांची टीका. शुक्रवारपासून मुंबईमध्ये प्रचाराचं बिगुल फुंकलं जाणार. महायुतीची 3 जानेवारीला पहिली सभा, 4 जानेवारीला ठाकरेंचा जाहीरनामा. 5 महानगरपालिकांमध्ये भाजपचे 10 उमेदवार बिनविरोध. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 4, धुळ्यामध्ये 3 आणि पनवेलमध्ये 1 उमेदवार बिनविरोध विजयी. भाजपा पाठोपाठ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे उमेदवार सुद्धा बिनविरोध. शिंदेंचे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 3 तर अजित पवार यांचा 1 उमेदवार बिनविरोध विजयी.